नमस्कार मंडळी. मी जिल्हा अधिकारी ऑफिस बाहेर कपडे काढून आंदोलन केलं होतं, तेव्हा मला शहर पोलीस स्टेशनला पकडून नेलं होतं. त्यानंतर प्रफुल्ल व्यवहारे तिथं आला, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचा कार्यकारी अभियंता. त्यानं बैलासारखी मान हलवली, होले हो लावलं, तरीसुद्धा मला न्याय मिळालेला नाही. सगळं मान्य करूनही न्याय मिळालेला नाही. त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या गेटच्या बाहेर मी आंदोलन उपोषण केलं LIC चौकामध्ये. तेव्हा सर्वप्रथम पोलीस कर्मचाऱ्यांनी माझा आणि माझ्या मिसेसचा मोबाईल हिसकला, आम्हाला मारहाण केली, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि आमची फसवणूक केली. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनला चोरीच्या गाडीची FIR होती, त्या संदर्भात मी गेलो होतो. तेव्हा FIR घेत नाही आहे म्हणून मी SP कडे गेलो, तर SPने आमचं म्हणणं घरानं ऐकून घेतलं नाही. कोणतरी बयाड होती, तिनं मोबाईल हिसकला. कोण लागते ते SPची, तिचं तिले माहीत, काय करते SP सोबत त्या ऑफिसमध्ये, तिचं तिले माहीत. तिनं मोबाईल हिसकला. मी प्रश्न विचारत असताना व्हिडिओ काढू दिला नाही. त्याच्या काही वेळेनंतर 5-6 वाजताच्या दरम्यान शहर पोलीस स्टेशनला ज्या रूममध्ये कॅमेरा नाही आहे तिथे मला शिवीगारी केली, मला धाकधपट केली, भीती दाखवली, मला मारहाण केलं. त्या रूममध्ये 6 वाजतापासून तर रात्रीच्या 11 वाजतापासून पर्यंत बंद करून ठेवलं. तर रात्री 12 वाजता डायरेक्ट मला लॉकअपमध्ये टाकण्यात आलं. सकाळी 10 वाजता मला माहीत पडलं का माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला म्हणून. एवढं सगळं करूनसुद्धा मला न्याय मिळालेला नाही. तर हे का बरं करत आहे बा असे? तर त्यांचं म्हणणं असं आहे की जनता धाकत राहिली पाहिजे, जनता भीतीत राहिली पाहिजे. जो अन्यायाविरुद्ध आवाज उचलणार त्याच्यासोबत आम्ही असं करू शकतो बा, हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ते तुम्ही बोलले नाही पाहिजे, तुमची एकी झाली नाही पाहिजे, 100 रोहन रामटेके तयार नाही झाले पाहिजे. या भीतीमुळे हे असं करून राहिले आहे सामाजिक कार्यकर्त्यावर. एक लक्षात ठेवा, भ्यायची गरज सामान्य जनतेला नाही, या अधिकाऱ्यांना आहे, या पोलीस कर्मचाऱ्यांना आहे, या सिस्टीमला आहे, इथल्या राजकारणी नेत्यांना आहे, आमदार खासदारांना आहे, प्रधानमंत्र्याला आहे. भ्यायची गरज सामान्य जनतेला नाही. जनता मालक आहे. जनता जर एकत्र झाली तर या भारत देशाचा नेपाळ केव्हाही करू शकते. या गोष्टीची भीती त्यांना वाटून राहिली आहे. त्यामुळे ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यावर खोटे गुन्हे दाखल करून राहिले आहे, त्यांची फसवणूक करून राहिले आहे. त्यांचं आर्थिकरित्या मानसिकरित्या खच्चीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे जनतेने एकत्र यावं आणि या अन्यायाला विरोध